आता अकोल्यातनं जाऊयात रायगडावर। किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे रायगडाच्या पायरी मार्गाला अक्षरशः ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्यासारखं पाणी वाहताना आपल्याला दिसतंय। मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी खरं तर रायगडावर पर्यटनासाठी जात असतात, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात, मात्र त्यांना खाली गडावरून उतरण्यासाठी तारेवरची कसरत अगदी करावी लागते, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आपण खरं तर पाहिलं पर्यटकांना अशा धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा पर्यटक अशा प्रकारचं धाडस करतात आणि जात असतात। मात्र रायगडावर सध्या तरी या पर्यटकांची दमछाक होताना पाहायला मिळते। हे पाणी जर आणखी वाढलं तर मोठा धोका आहे सगळ्या पर्यटकांना उद्भवू शकतोय, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय अक्षरशः मोठ्या प्रमाणात ओढ्यासारखं हे पाणी वाहत आहे आणि या कड्यावरून खाली उतरताना किंवा वर येताना या सगळ्या पर्यटकांची मोठी कसरत सध्या होते। त्यांचं संपूर्ण सामान सुद्धा भिजलेलं आहे। पावसाळ्यामध्ये खरं तर शिवप्रेमी रायगडावर मोठ्या प्रमाणात येत असतात, चांगलं सुंदर वातावरण असतं म्हणून येत असतात, मात्र अगदी मुसळधार पावसामुळे सध्या रायगडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि कड्यांवरून अशा प्रकारे जे पाणी वाहत आहे त्याचा फटका सगळ्या पर्यटकांना बसलेला आहे। आपण पाहू शकतोय ठिकठिकाणी धबधबे आता प्रवाहित झालेले आहे आणि एकूणच हे सुंदर दृश्य जरी दिसत असलं तरी ते मोठ्या प्रमाणावर धोकादायक असल्याचंही आपण पाहू शकतोय, कारण अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवाला धोका असतो आणि त्यामुळे पर्यटकांनी सध्या तरी मुसळधार पावसात अशा ठिकाणी जाणं टाळावं असं सांगण्यात येतं। अगदी लहान लहान मुलांना सुद्धा हे लोक घेऊन आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याही जीवाला यामुळे धोका निर्माण झालाय।